वडे तेलामध्ये तळताना फुटतात. वडे फुटू नये म्हणून काय करायचं? वडे कुरकुरीत कसे होतील, मऊ पडू नये, तेलकट होऊ नये, चवदार कसे होतील, अशा भरपूर साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. बघा, एकही वडा आपला फुटलेला नाही. मस्त कुरकुरीत छान आपले सगळे वडे तयार झालेले आहेत. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. चला साबुदाणा वडे करूया. 1 वाटी साबुदाणा घेतला, पाण्याने धुवून घेतला आणि थोडंसं पाणी घालून 6 तास भिजत ठेवला. 6 तासानंतर बघा आपला साबुदाणा एकदम मऊ असा चांगला भिजलेला आहे. मध्यम आकाराची 3 बटाटी उकडून घेतली, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ. तुम्ही मिरची पावडर न घालता हिरव्या मिरचीचे वडे करून बघा, चवीला खूप छान लागतात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे वाटून घेऊया. जास्त पण बारीक वाटायचे नाही, थोडे जाडसर ठेवायचे, म्हणजे वडे खाताना दाताखाली आले ना छान लागतात. आता मिरची आणि मीठ पण वाटून घेऊया. हे पण थोडं जाडसरच वाटायचं. आता परातीमध्ये साबुदाणा घालून घेऊया. तळहाताने असा साबुदाणा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, त्यामुळे वडे आपले तेलामध्ये तळताना फुटणार नाहीत. आपल्या साबुदाण्याच्या निम्म बटाटा घालायचा आहे, म्हणजे आपले साबुदाणा वडे मऊ पडत नाहीत, संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. शेंगदाण्याचा कूट घातला, वाटलेली मिरची घातली. आपण आधीच मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घातलेलं नाही. आणि हे मिश्रण चांगलं असं आपण मळून घेऊया. बटाटा साबुदाणा एकजीव होईल असं चांगलं हे मिश्रण मळून घेतलं. गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. वडे थापेपर्यंत आपलं तेल पण बघा चांगलं गरम होतं. आता एकसारखे वडे आपण थापून घेऊया. मला वडे मऊ पाहिजे असतील तर थोडे जाड करून घ्या आणि कुरकुरीत पाहिजे असतील तर वडे एकदम पातळ करून घ्यायचे. सगळे वडे बघा असेच आपण पटापट करून घेऊया. वडे आपले करून झाले आहेत. तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये वडे सोडून घेऊया. वडे तेलामध्ये सोडले ना खालच्या बाजूने थोडेसे तळून द्यायचे आहेत, मगच आपल्याला वडे उलटवायचे आहेत. वडे उलटताना कढईच्या कडेला घ्यायचे, म्हणजे अंगावर आपल्या तेल उडत नाही. आणि वडे तळताना मध्यम गॅसवर वडे तळायचे, म्हणजे संपेपर्यंत वडे कुरकुरीत राहतात. बघा, कुरकुरीत सोनेरी रंगावर आपले वडे तळून झाले आहेत. सगळे वडे असेच आपण तळून घेऊया. कधी पण वडे तळताना मोठ्या गॅसवर तळायचे नाहीत. मोठ्या गॅसवर जर वडे तळले तर वरून करपतात, आतमधून कच्चे राहतात आणि ते खाताना अजिबात चांगले लागत नाहीत. म्हणून मध्यम गॅसवर खरपूस असे वडे तळून घ्यायचे. तुम्ही बघा, एकही वडा आपला फुटलेला नाही. मस्त कुरकुरीत छान आपले हे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही वडे दह्याबरोबर खा किंवा चटणीबरोबर खा किंवा असाच खाल्ला तरी एवढे वडे भारी लागतात ना. मी सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही साबुदाणा वडे केले ना, तेलामध्ये तळताना वडे फुटणार नाहीत, वडे मऊ पडणार नाहीत, संपेपर्यंत कुरकुरीत राहतील आणि चवदारसुद्धा होतील. तर मी केलेले साबुदाणा वडे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.